मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अप्रूव्ह लिस्टमध्ये आले की नाही ते कशाप्रकारे पाहायचं आहे। मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बिना स्किप करता पाहायचा आहे, कारण की मित्रांनो व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती पर्यंत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर आता ठिकाणी तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in। तर मित्रांनो, अशा काही प्रकारे तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जी एक नंबर वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, किंवा मित्रांनो आपण ही जी लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, ते जाऊन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला इतर कोणत्याही वेबसाईटवरती जायचं नाही, कारण की बाकीची वेबसाईट आहे एकदम फेक आहेत। तर सर्वात प्रथम तुम्हाला जी एक नंबर वेबसाईट दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचं इंटरफेस होणार आहे। तर पाहू शकता वेबसाईटचा अशा काही प्रकारचं इंटरफेस आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 1 कोटीच्या वरती अर्ज आत्तापर्यंत वेबसाईटवरती प्राप्त झाले आहेत। तर मित्रांनो, वेबसाईटवरती अर्जाची मंजुरी संख्येचा सुद्धा पाहू शकता 90 लाखाच्या वरती आता अर्ज हे मंजूर झाल्यास सुरुवात झाली आहेत। तर मित्रांनो, पाहू शकता खूपच जास्त झपाट्याने आता इथं अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, आता इथे तुम्हाला काही करायचं नाही, इथे तुम्हाला साईडला एक ऑप्शन दिसते अर्जदार लॉगिन। तर अर्जदार लॉगिन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे काय आहे ते सर्वात प्रथम पाहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला अर्जदार लॉगिन हा पर्याय आला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला खाली आल्यानंतर पाहू शकता अशा काही प्रकारचे इंटरफेस आहे। त्या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत, हे केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर तुम्हाला केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जसंही केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करताल तुमच्यासमोर तुमचं फॉर्मची स्थिती करणार आहे, म्हणजे तुमचं फॉर्मचं स्टेटस, तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, तुमचं फॉर्म रद्द झाला आहे, किंवा तुमचं फॉर्म पेंडिंगमध्ये, अशा प्रकारे तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी करणार आहे। मित्रांनो, जर तुमचं फॉर्म अप्रूव्ह जर दाखवत असेल तर मित्रांनो तुम्हाला इतर कोणती जी काही लिस्ट आहे ती पाहण्याची गरज पडणार नाही, कारण की मित्रांनो तुमचं जर स्टेटस इथे अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहे। त्यामुळेच मित्रांनो, जर तुमचं फॉर्म अप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही काळजी करायची गरज नाही, तुम्हाला पैसे मिळणार आहे। मित्रांनो, आत्तापर्यंत अशी कोणती यादी आली नाही ज्यामध्ये तुम्हाला कळलं आहे की तुमचं फॉर्म मंजूर झाला आहे। मित्रांनो, अशी एकच यादी आली आहे, आपण यापूर्वी व्हिडिओ बनला आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे, बँक खात्याची लिंक नाही, अशी एकच यादी आली आहे। मित्रांनो, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहणार आहे, आपण त्यावरती व्हिडिओसुद्धा बनला आहे, त्यामुळे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्हाला लगेच चेक करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आता यानंतर पाहूयात तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनमध्ये तुमचं अप्रूव्ह लिस्टमध्ये नाव आले की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करून घ्यायचं आहे। लॉगिन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा काही प्रकारचे इंटरफेस होणार आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसतं केलेले अर्ज। तर मित्रांनो, केलेले अर्ज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। जसे तुम्ही केलेले अर्ज या पर्यायावरती क्लिक करताल आता तुमच्यासमोर एक दिसेल, म्हणजेच तुमचं अर्जाचं स्टेटस। तर पाहू शकता या ठिकाणी आपला अर्ज अप्रूव्ह झाला आहे, म्हणजेच आपला अर्ज मंजूर झाला आहे। तर मित्रांनो, अशा काही प्रकारे आता तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तुमचं फॉर्म अप्रूव्ह लिस्टमध्ये आलेलं आहे की नाही। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी आता कोणती यादी वगैरे काही पाहण्याची गरज पडणार नाही, कारण की मित्रांनो आत्तापर्यंत अशी कोणती यादी आली नाही ज्यामध्ये तुम्हाला कळलं आहे तुमचं फॉर्म मंजूर झालं आहे। मित्रांनो, फक्त या ठिकाणी एकच यादी आली, ती फक्त धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून यादी प्रसिद्ध केली, ती मित्रांनो येऊन आतापर्यंत महिना झाला आहे। मित्रांनो, यानंतर कोणती यादी आली नाही। मित्रांनो, कोणती यादी आलेली, फक्त ती यादी आली तुमचं बँक खाते आधार कार्डची लिंक नाही। मित्रांनो, आपण यापूर्वी व्हिडिओ बनला आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे तुमचं आधार कार्ड आहे, बँक खात्याची लिंक नसेल तर मित्रांनो तुम्हाला ते यादीवरती चेक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ, यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळू शकता। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।